सोडा बापू सेमी क्रमांक 4 सोडा। हन्नूर केसरीचं 5व्या पर्वातलं 5वं मैदान आणि गोवर्ष संवर्धनासाठी आणि खिलारवाडीसाठी चाललेला हा एक प्रामाणिक प्रयत्न। लक्षात घ्या, अक्कलकोट तालुक्यामध्ये वर्षातनं एखादं मैदान कधीतरी होत होतं। यंदा अक्कलकोट तालुक्यात रेकॉर्ड ब्रेक मैदान झाली। 15वं मैदान आहे हन्नूर केसरीचं आणि हन्नूर केसरीचं पर्व 5वं। 5 वर्षापूर्वी बैलगाडी शर्यतीचं रोप लावलं मान्य सागरदादा कल्याण शेट्टींनी आणि त्याचा आता वटवृक्ष हळूहळू भरत चाललाय। हेच त्याचं पुण्य आहे आणि त्याचा परिणाम आता आपण पाहिला सेमी फायनल 3 मध्ये अक्कलकोट तालुका तोनूर गावाचा सर्जा फायनलला पाहत। लक्षात ठेवा, अय गावाले या मागे या, हे बैलगाडी मालक या ठिकाणी आलेत सांगायला। या पाडी मागे या। प्रेक्षक वर्ग थोडं जीवाला लाजा, रांगत रांगत माग सरताय। बैलाचा कचका आला तर फरफटत तुषार ड्रायव्हर लागल माळशिरस यांच्याकडून प्रधान आणि नाग्याची सुंदर अशी गाडी फायनलला पाहत गेली, त्याबद्दल समाधान ड्रायव्हर आपल्याला 1000चा इनाम आहे। या ठिकाणी आपलं बक्षीस घेऊन जा। मैदानाचा सेमी क्रमांक 4 सुटला। 4 गाड्यामध्ये लढत चुरास पाहायला मिळते। ड्रायव्हरचा बैलाचा कस पण आला। हे बैलगाडीचं क्षेत्र कधी कुणी कुणाला कमी समजायचं नाही, कमी लेखायचं नाही आणि लढत आणि निर्विवाद वर्चस्व। हा दिसण्यावर जायचं नाही, लक्षात घ्या। या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये दिसण्या वाचण्यावर काही नाही, इथं फक्त आणि फक्त बैल पळाला पाहिजे। लक्षात घ्या हो, त्या गाडीवर जो ड्रायव्हर बसला होता त्याला वजन तागड्यात टाकला तर 30 किलो सुद्धा भरायचा नाही, बैलाला कळायचं सुद्धा नाही गाडीवर जॅकी होता का नव्हता। मागच्याच 2 महिन्यापूर्वी तोंडातले 2 दात पडले, परंतु त्याच जोरानं गाडी फायनल साठी पात्र। या ठिकाणी सर्जा बैलाचे मालक खोडमूर्ती बैलाचे मालक बसवराज पारतनाळे यांच्याकडून सर्जा बैलाचे मालक किरण पाटील आपल्याला 500चा इनाम आहे। हा, पंढरपूरचा सोन्या आणि मोन्या फॅन्स क्लब शंकर मसळी यांच्याकडून विजवांना किरण पाटील आपल्याला 500चा इनाम आहे। बाबू इंगोळे लक्षात घ्या, केदारनाथ सुंदर अशी लढत झाली इनाम आहे तो त्यांच्याकडनं आणि थोड्याच वेळापूर्वी सेमी सुटायच्या आधी